व्हावी याची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचावी हा त्यामागचा उद्देश या शिबिराचा उद्देश आहे। त्या अनुषंगाने आपण प्रथम ओळख करणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने आपण आपल्या तालुक्यामध्ये आज पाहतो या मोहिमेअंतर्गत 3000च्या पुढे जे काही सातबारे जे पूर्ण खातेदार होते त्यांच्या वारस नोंदी पूर्ण केलेल्या आहे किंवा कारवाई नोंद झाली असतील त्या अनुषंगाने आपण ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे तात्काळ संपर्क साधून त्या नोंदी निर्गत करून घ्याव्या। 16,026 पर्यंत 13,780 लाभार्थ्यांवर आम्ही काम करत आहोत। तर आपल्याकडे ह्या लाभार्थ्यांमधून आपण आता लाभ दिलेला आहे 13,651 लोकांना मंजूर झालेले आहेत। त्याच्यापैकी आपल्याकडे पूर्ण घरं आहेत 8,531। ह्या घरांसाठी आपण टप्पा 1 आणि टप्पा 2 मध्ये सुद्धा मंजुरी मिळालेली आहे। तर आपल्याकडे 5,106 घरं पूर्ण आहेत आणि अपूर्ण घरं आहेत 8,545। या घरांसाठी माननीय आमदार महोदय, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ताईंच्या सहकार्याने खूप लोकांना आम्ही छत मिळवून दिलेला आहे। कारण हे घरं ज्यावेळेस सर्वे झाला त्यावेळेस खूप वंचित लाभार्थी राहून गेले ते गरजू लाभार्थी। तर यांच्या सहकार्याने आपण PMYची योजना चांगल्यापैकी आता सुरू आहे। त्यानंतर आपल्याकडे हा आदिवासी तालुका आहे। इतर भारतात कुठेही पक्के घर नसावे म्हणजे स्लॅबचं घर नसावं। या योजनेमध्ये लाभार्थ्याला 2.5 लाखाचं अनुदान मिळणार आहे 3 टप्प्यामध्ये। यामध्ये केंद्र शासन 1.5 लाख रुपये तर राज्य शासन 1 लाख रुपये देणार आहे। पहिल्या टप्प्यात 1 लाख, दुसऱ्या टप्प्यात 1 लाख आणि शेवटच्या टप्प्यात 50,000 रुपये अशा पद्धतीने लाभ मिळणार आहे। यासाठी जे लागणारे कागदपत्र आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट जे आहे आपलं तर जमिनीचा दस्तावेज मालकीचा, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासबुक। आतापर्यंत नगरपंचायत हद्दीमध्ये एकूण 159 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। दुसरी योजना आहे रमाई आवास योजना। ही योजना अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी उपलब्ध आहे। समाज कल्याण विभागाकडून मार्फत ही योजना राबवण्यात येते। याचं पण निकष आहे की पक्कं घर नसावं लाभार्थ्याचे, कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा। यामध्ये सुद्धा 2.5 लाखाचं अनुदान लाभार्थ्याला मिळते। झोपडपट्टी पुनर्वसनच्या लाभार्थ्यांना देखील या योजनेचा लाभ घेतला येतो। नगरपंचायत हद्दीमध्ये आतापर्यंत 59 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। शहरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो जमिनीचा आणि त्यासाठी शासनाने आता जो एक निर्णय घेतलेला आहे ते प्रमाण नियमाकुल करण्याचा। उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी आदरणीय काश्मीरी मॅडम, संबंधित सर्व पदाधिकारी, शासकीय अधिकारी, या कळवणचे नगराध्यक्ष आमचे श्रद्धास्थान आदरणीय कौतिक भाऊ महाराज बघा, भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते आदरणीय नंदूभाऊ खैरनार, भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने आई जगदंबेच्या साक्षीने त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांना सतत जनतेची सेवा करण्याचं बळ मिळो अशा या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। स्वर्गीय आदरणीय अजितदादा पवार ज्यांच्याबद्दल काय सांगावं की ते गेले पण लोकांमध्ये एक अशी छाप ठेवून गेले की सर्वच महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरची जनता सुद्धा त्यांच्या या जाण्याने हळहळली। खऱ्या ठिकाणी खेद व्यक्त करावा लागतो की ज्यावेळेस एखादं नेतृत्व मनापासून काम करत असेल, समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देण्याचं काम करत असेल, असा हा नेता ज्यावेळेस लोकप्रिय होत असतो तो मनामध्येच असतो। पण अजितदादांच्या बाबतीत पाहायला गेले ज्या दिवशी ते गेले त्या दिवशी हा संपूर्ण देश आसवांनी हळहळला, मनामध्ये दुःख घेऊन आजही अनेक लोक त्या नेतृत्वाकडे आशेचं किरण घेऊन पाहत आहेत। असं ज्यावेळेस जातं तर आजच्या या ठिकाणी समाजाला एकच सांगणं असेल, जो कोणी कार्यकर्ता काम करत असेल, जो जनतेची सेवा करत असेल, घराघरामध्ये जाऊन त्याचं आसून पुसण्याचं काम करत असेल, त्या नेत्याविषयी आपण एकमेकात सर्व सार्वजनिक त्याचा आदर व्यक्त केला तर ही त्यांना खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली राहील। हीच या ठिकाणी मी त्यांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। या शिबिराचा उद्देश सफल हो, सर्वांना न्याय मिळो अशा अपेक्षा या ठिकाणी ठेवून म्हणजे आपल्या ज्या सोलारची जी आहे रूफटॉप सोलारची स्कीम जी आहे त्याच्यात स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलार योजना याच्याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती असेल, जास्त वेळ घेणार नाही। तर यात जे काही BPLचे ग्राहक आहेत साहेब, BPLच्या ग्राहकांना अगदी 2,500 म्हणजे 2,500 रुपयामध्ये 1 किलोवॅटचं सोलारचं रूफटॉप कनेक्शन मिळेल आपल्या घराच्या छतावर। 1 किलोवॅटच्या कनेक्शनसाठी फक्त 2,500 रुपये म्हणजे 95% सबसिडी जी आहे ती आपलं केंद्र शासन आणि राज्य शासन देणार आहे। तसेच जे SC ST ग्राहक असतील
त्यांना 90% सबसिडी आहे, म्हणजेच फक्त 5,000 रुपयात त्यांना 1 किलोवॅटचं कनेक्शन मिळेल. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे जनरल ग्राहक आहेत त्यांना 1 किलोवॅटच्या कनेक्शनसाठी 80% सबसिडी मिळेल, म्हणजेच त्यांना 10,000 रुपये फक्त भरायचे आहे. तर याच्यात कोणत्या ग्राहकांना हे कनेक्शन्स मिळतील तुम्हाला आता सांगितलं तर ती एक यादी आपल्याकडे आलेली आहे महावितरणकडे. ऑक्टोबर 24 ते सप्टेंबर 25 या एका वर्षात जी काही यादी फ्रीज केलेली आहे त्या ग्राहकांना हे 1 किलोवॅटचं कनेक्शन सबसिडीच्या मार्फत मिळेल. तर आपण या सर्वांनी या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करेल की आपण जे कोणी हे लाभार्थी असतील त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि जवळच्या नजीकचे जे काही आपलं महावितरणचं सेक्शन ऑफिस असेल किंवा सब डिव्हिजन ऑफिस असेल तेथे संपर्क साधावा. याच्या व्यतिरिक्त जे ग्राहक या यादीत अंतर्भूत नाही त्यांना PM सूर्यघर योजना आहे, म्हणजे प्रधानमंत्री सूर्यघर योजना रूफटॉप सोलर योजना जी आहे त्याच्यात आपल्याला सर 3 किलोवॅटपर्यंत सबसिडी मिळते. त्यात 1 किलोवॅटला 30,000 रुपये अनुदान आहे, 2 किलोवॅटसाठी 60,000 रुपये अनुदान आहे आणि 3 किलोवॅटसाठी 78,000 रुपये अनुदान आहे. तर जास्तीत जास्त अनुदान जे असेल ते 78,000 रुपये. तर मी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना विनंती करेल की जेणेकरून आपल्याला आजचं आपण बघत आहोत की जी विजेची जी मागणी आहे आणि जो पुरवठा आहे याच्यात तफावत आपल्याला थोड्याफार प्रमाणात काही सहन करावं लागतं. परंतु जी काही ग्रीन एनर्जी आहे त्या ग्रीन एनर्जी म्हणजे सूर्यप्रकाश हा अगदी फुकटच आहे. तर ग्रीन एनर्जीचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि शासनाच्या मार्फत जी काही सबसिडी किंवा अनुदान देण्यात येत आहे त्याच्यात निश्चित फायदा घ्यावा. सर MPSKPY म्हणजे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, तर ती योजना पण आहे आपल्याकडे जी शेतकऱ्यांसाठी सोलारची जी पंप आहे सौर पंप सोलारचा पंप घेण्यासाठी देखील ती योजना आहे आणि बऱ्याच लोकांनी आपल्या तालुक्यात लाभ घेतलेला आहे. असेल लाभार्थी असेल तर त्याला 22,000 रुपयात मिळतं. तसंच 5 HP आहे आणि 7.5 HP. तर जास्तीत जास्त 7.5 HP पर्यंत आपल्याला ती जी सौर कृषी पंप योजना आहे आणि त्यात सोलार पॅनल पण असतो आणि पंप देखील सौर पंप देखील आहे. तर मी पुन्हा एकदा सर्वांना या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवाहन करतो आणि विनंती करतो की महावितरणच्या या 2 योजना ज्या आहेत सोलार रूफटॉप योजना आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजना याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं पुन्हा विनंती करतो आणि थांबतो. समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आणि मग त्यासाठी उपस्थित असलेले आपल्या विधानसभा क्षेत्राचे माननीय आमदार श्री नितीन भाऊ पवार तसेच इतर मान्यवर माझे सहकारी विविध विभागांचे प्रमुख आणि सर्वांनी जी सखोल माहिती दिली त्यांच्या विभागांची त्यांचं विशेष धन्यवाद देते. तर आपले जे हे 2 महापुरुष आहेत ज्यांची आज जन्मदिन आणि ज्यांचा अट्टाहास असतो प्रयास असतो की शासनामार्फत विकासाभिमुख लोककेंद्रित आणि गतिमान प्रशासन कसं करू शकतो आणि त्याच विचाराला आधारून आणि त्याच दृष्टिकोनातून हा महाराजस्व समाधान शिबिर आज आयोजित केला. तर मी सर्वांना आवाहन करू इच्छिते, सर्व नागरिकांना आणि सर्व विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी ज्या स्टॉल्सवर आहेत की आज जास्तीत जास्त लाभ वितरित करण्यात यावा. तसेच जे काही तुमचे विविध समस्या असतील त्याचंसुद्धा निराकरण करण्यात यावं. कारण याचप्रमाणे आपण खऱ्या अर्थाने आदरांजली वाहू शकतो. तर एवढं बोलून मी संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. नंदूभाऊ, मी जरी मागे 1 वर्ष सत्तेत नव्हतो तरी माझ्या अनुभवामध्ये बावनकुळे साहेब असतील कधी ते असं पक्ष कुठला बघत नाही. प्रत्येक कामाला ते इन्व्हेस्टमेंट मारतात, काम करून घेतात, विषय समजून घेतात. मला तर काय अजून अडचण आली नाही. तसंच माननीय मुख्यमंत्रीकडनंही मला कधी अडचण आली नाही. दादाभाऊ, मी तुम्हाला या कार्यक्रमानिमित्ताने एक किस्सा सांगतो. मी गेले नंतर परत दुसऱ्यांदा जेव्हा निवडून आलो, बऱ्याच लोकांना माहीत नाही, मी सुरगाण्यासाठी 5 वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो की मला एक तारीख द्या उद्घाटन, मला कार्यक्रम उद्घाटन या भाऊ इकडे पुढे या. तर मग मी ते भेटल्यानंतर मी अजितदादांना बोललो, दादा काय मला तारीख मिळत नाही तर तुम्ही जरा जा माझ्या याच्यावर बसणार. मी काही गेलो नाही मध्ये, कारण की बाकीचे मंत्री बसले होते त्यांच्या कॅबिनेटमध्ये. तर माननीय मुख्यमंत्र्यांनी लिहून टाकलं, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनीच हे उद्घाटन केलं. दादा तो योगायोग राहून गेला की अजितदादांना बोलवायचं, पण
मागच्या अधिवेशनामध्ये मी मुख्यमंत्री मोदयांना भेटलो. त्यांनी मला कबूल केले की मी सुरगाण्यासाठी तुम्हाला एक दिवस 100% दिली. तर त्यासाठी महामंत्री तुमची मदत मला लागेल. की दादा भाऊ आहेतच, आपले दीपक भाऊ आहे, काका पण आहे, पण आपली तुमची गरज लागेल. कारण की तिथले 2 पोलीस स्टेशन आहे. कळवणचंही पोलीस स्टेशन आपल्याला करायचं आहे आणि पोलिसांचे क्वार्टर्स असतील, 1-2 धरणाची कामं असतील म्हणजे आपल्याला ऑनलाईन करायची. तर त्यासाठी तुमचं मला सहकार्य लागेल. कारण की माझ्याकडे 5 वेळा अजितदादा येऊन गेले. बऱ्याच जणांना माहीत नसेल, माझ्यासारख्या सामान्य आमदाराकडे 5 वेळा अजितदादा येणं ही काही सोपी गोष्ट आहे. आता बोलण्यासारखं भरपूर आहे. ते वेळ जेव्हा इतर कुठल्याही तरी असं राजकीय कार्यक्रम निश्चितच मी दादाबद्दल तुम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी सांगू शकेल. आधी काही वेळ घेणार नाही. सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे. आता जगतारे साहेब तुम्हाला बोलू दिलं हेच बरं आहे. नाही तर 4 दिवसापासून मला रात्रीची लाईट आहे. आता ती रात्रीची लाईट टिकवा बरं का. ती नसती ना आता कोणी तुम्हाला बोलू दिलं नसतं. ते कसं काय कोणी उठवलं त्यांना. असे काहीतरी अधिकारी उठवायचे नाही. आता टेंबेकर साहेबांनाही उठवायचं नाही. पोलिसांचाही त्रास लागतो. त्याच्यापुढे काही वर्ग अधिकारी बसून ठेवायचे. तुम्ही लक्षात ठेवा. असं काही गडबड करत नाही कसं. म्हणजे ते अधिकारी वाईट नाही आहे मी असं म्हणत नाही. पण लोकांना मंत्र्यांनी वेळोवेळी दादा जेव्हा या आत्तातून गेले त्यांनी वेळोवेळी जे काही मुख्यमंत्र्यांनाही अनुभव आले, आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पण फार अनुभव आले. कारण की माझ्याबरोबर ओतूरची बरीचशी मंडळी आली होती. अजितदादा मंत्रालयात 8 वाजता हजर आहे. जिथे ओतूरची मंडळी असेल त्यांनी जे अनुभवलं की दादा कसे भेटतात, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांचंच अवलोकन आम्ही करत आहोत. तर माझं अधिकाऱ्यांना पण सांगणं आहे की अजितदादांची काम करण्याची पद्धत, त्याचं अवलोकन तुम्ही केलं ना निश्चितच लोकांच्या तक्रारी येणार नाही. एक लक्षात घ्या. सर्व अधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे, एक तर तुम्ही हो म्हणा नाही तर नाही म्हणा डायरेक्ट. मी जेव्हा पहिल्यांदा निवडून आलो होतो असा गठ्ठा घेऊन गेलो होतो. दादा म्हणे अरे एवढं काय पत्र आणले एवढं. तर मी पहिल्यांदा आमदार झाले होते, मी कधी पत्र दिले म्हटलं दादा मला सुरुवात आहे माझी. दादांनी ते बरेचसे कामं माझी मार्गी लागली. ते तुम्ही बघितलेच आहे. ओतूर धरण असेल, श्रीभवन धरण, MSCBचे सबस्टेशन आहे. आता परवाच मुख्यमंत्र्यांना भेटलो. आपल्या कनाशीच्या सबस्टेशनसाठी त्यांनी एन्डॉर्समेंट मारलं आहे. आपला कोल्हापूर फाटा कनाशी, आवना, कनाशी ते सुरगाणा ते उंबरठाण हा 97 किलोमीटरच्या रस्त्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी मला कबूल केले की तो रस्ता आपण ADB किंवा हॅममध्ये घेऊ. कारण की तो रस्ता रहदारी जास्त असते तर तो रस्ता कॉन्क्रीटचा आपलं करायचा मानस आहे. तर त्यासाठी आपण ते पत्र दिलं आहे. वकील मंडळी आली असतील तर आपण कोर्टाच्या संदर्भातही आपल्याला इथं अजून एक सिनियर कोर्ट करायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपण माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावरती रिमार्क्स मारले. तर आपले जे कामं आहेत ते निश्चित येत्या काळात पूर्ण होतील. तिथं आपण सगळ्याला या शिबिराचा लाभ घ्या एवढंच मी सांगतो. आणि मॅडम त्याला काय झालं त्या हॅन्डमध्ये DLP असल्यामुळे त्याला जरा अडचण आली. DLP म्हणजे त्याचं 10 वर्ष त्याला मेंटेनन्स करणं गरजेचं आहे. त्याबाबत आपण जाऊ मुख्यमंत्र्यांकडे. कारण की तिथेही ट्रॅफिक खूप असल्यामुळे ते अडचणीचंच आहे. पण आपण पाहिलं इथं आयुक्त जे आहेत काय त्यांचं नाव आयुक्त कुंभमेळा आयुक्त काय ना शेखर सिंग. तर आपण त्यांना भेटू. आधी कलेक्टर साहेबांनाही भेटू. मॅडम पण राहतील. त्यांना बरोबर जाऊन आपण विषय
पुस्तकाचं इथे उद्घाटन झालेलं आहे.